Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. धाराशिव लोकसभा 2024च्या प्रचाराला रंगत आली आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार उमराजे प्रकाशराजे निंबाळकर आहेत. आता प्रचार शेवटचा दिवस आहे. प्रचाराचे दिवस कसे गेले प्रचाराचा? आपण जर बघितलं असेल तर लोकांनी निवडणूक हातात घेणं कशाला म्हणतात, मला वाटतं ह्याचा प्रत्यय निश्चितपणे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वांना आलाय. आपण बघितलं असेल प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून स्वतःच्या घामाच्या कष्टाचे पैसे एका शेतकऱ्यानं त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या मदतीचा ओघ त्या ठिकाणी आजही निरंतर चालू आहे. आपण बघितलं असेल आज सुद्धा मला एका दिव्यांग माझ्या बहिणीनं, मला वाटतं तिला EDIPच्या माध्यमातून एका योजनेचा लाभही झाला होता, पण आज तिच्या भावाला जेव्हा गरज आहे तेव्हा माझ्या राणी नावाच्या बहिणीनं त्या ठिकाणी जवळपास 1100 रुपयाची मदत मला माझ्या निवडणुकीच्या खर्चासाठी केलेली आहे. कदाचित कुणाला हे 1100 रुपये शुल्लक वाटतील, पण मला वाटतंय हे 1100 रुपये त्या कोट्यावधी रुपयापेक्षा कितीतरी अधिकचे आहेत. ह्याचं मूल्य होऊ शकत नाही, कारण हे घामाचे आहेत, कष्टाचे आहेत, इमानदारीचे आहेत, प्रामाणिकपणाचे आहेत. त्याच पद्धतीनं रंगकाम करणाऱ्या मुलांनी सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून 5000 रुपयाची मदत आज मला या माझ्या राहत्या घरी येऊन चेकच्या द्वारे केली. मला वाटतं ह्यांचे सुद्धा कष्टाचे पैसे आहेत. आणि आपल्याला सांगू इच्छितो की चिखरड्या गावातल्या एका रिटायर्ड मिलिटरीमॅननी स्वतःचं सोनं त्या ठिकाणी मोडून 25,000 रुपयाची मदत केली. त्याचबरोबर एक भगिनी आहे माझी मंगरुळची, जी चिंचा फोडून ती चिंचोकी वेगळी आणि चिंचा वेगळी करते, तिच्या कष्टाची 1660 रुपये त्या बहिणीनं मला दिले. मला वाटतं ह्याच्या माध्यमातून माझी जबाबदारी वाढलेली आहे. जो सामान्य लोकांचा विश्वास आहे की माझ्या घरातला कोणतरी उभा आहे, माझा भाऊ उभा आहे, माझा मुलगा उभा आहे, माझा नातू उभा आहे, मला वाटतं अशा पद्धतीची भावना ह्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घरातल्या माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही फार मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं निर्वहन मी अतिशय प्रामाणिकपणे करणार आहे. निश्चितपणे जे 5 वर्ष मागचे मी अखंडपणे त्यांच्यासाठी दिले, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास त्यांच्यासाठी खर्च घातला, मला वाटतं त्याचं हे फळ आहे. आणि इथून पुढे अजून यांच्या प्रेरणेतनं अजून ऊर्जा घेऊन अजून चांगल्या पद्धतीने ह्या भागासाठी काम करत राहील. बहुतेक तुम्हाला पैसे मिळतात निश्चित. मला वाटतं हे बंद झालं होतं. आता निवडणूक म्हणजे अशी परिस्थिती असायची की निवडणूक म्हणजे सामान्य माणसांचं लढवायचं कामच नव्हतं. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत असं घडायचं. पूर्वी सांगितलं जायचं, त्याचे दाखले दिले जायचे. आणि मला वाटतं आपला जिल्हा सुद्धा भाई उद्धवराव दादांचा आदर्श घेऊन पुढे जाणारा जिल्हा आहे. तोच आदर्श पुढे घेऊन मागच्या फुटाफुटीच्या राजकारणात जरी लोक पदाच्या आमिषासाठी, पैशाच्या आमिषासाठी फुटत होते, तरी आम्ही ज्या उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला आमदार आणि खासदार केलं त्या पक्षप्रमुखाशी, आदरणीय बाळासाहेब ठाकरेशी आणि ज्या मतदाराने आम्हाला मतं टाकली त्या मताशी कुठेही गद्दारी बेमानी न करता त्या संकटाच्या संघर्षाच्या काळात त्या 50 खोक्यावर लात मारून आम्ही प्रामाणिकपणे आमच्या ठिकाणी अडिग राहिलो, उभा राहिलो. मला वाटते हीच निष्ठा, हाच प्रामाणिकपणा निश्चितपणे सामान्य माणसाला भावतो आणि त्या प्रामाणिकपणाबद्दल मला वाटतं ही लोक मोठ्या ताकदीनं अजून ऊर्जेनं आमच्या पाठीमागे आहेत. कष्टाचे पैसे तुम्हाला देतात, त्याची उतराई आपण कसे करणार? निश्चितपणे मी तेच म्हणलं ना की आज जरी हे 1660 रुपये दिसत असतील, एका मिस्त्रीने दिलेले काम करणारे 1100 रुपये दिसत असतील, तर ही फार मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. उद्या त्या माणसाला कुठलंही संकट पडलं तर ज्या हक्कानं आज त्यांनी मला मदत केली आहे की आपल्या घरातला कोणतरी माणूस आहे, मला वाटतं त्याच हक्कानं मला उद्या त्यांच्या प्रत्येक कामाला पडणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी पडणार आहे, पडलेलोही आहे. मला वाटतं अजून ताकदीनं. आता आपण बोलले की 1660 रुपये त्या चिंचा करून त्या मुलीने दिले. सामाजिक म्हणा, शैक्षणिक स्तर उंचवण्यासाठी आपण काय करणार, विकासासाठी दिल्याचं? निश्चित निश्चित निश्चित. मी आपल्याला आजही सांगतो की मी कधी जेव्हा जयंत्या साजऱ्या केल्या जातात महापुरुषांच्या, मग शिवजयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, महात्मा बसवेश्वरांची जयंती असेल, या जयंत्या साजऱ्या करताना सुद्धा आम्ही कशा पद्धतीने करतो ते मी आपल्याला थोडक्यात सांगतो की डॉल्बीला त्या ठिकाणी वर्गणी देऊन डॉल्बी आणून नाचण्यापेक्षा त्या समाजातली मुलं आम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करतो. मी आणि कैलास दादाने आपण बघितलं असेल की नीटला सिलेक्ट झालेल्या मुलाला
जी 1,00,000 रुपये फीस त्या ठिकाणी भरायची असती ती सुद्धा फीसचे पैसे त्या मुलांकडे नव्हते. मग असा कुणाचे वडील बेळच्या गाड्यावर काम करत होते, कुणाची आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करत होते, पण टॅलेंट होतं मुलामध्ये, नीटला सिलेक्टही झालेत, पण 1,00,000 रुपये नव्हते. मला वाटतं अशा 20 मुलांची 20,00,000 रुपये मी आणि आमदार कैलास पाटलांनी इतर अनावश्यक खर्च टाळून ह्या मुलांना डॉक्टर होण्यासाठी केला. मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधान देणारी बाब आहे आणि मला सुद्धा समाजाला त्याच भूमिकेतनं त्याच बाजूनं पुढे न्यायचं आहे. निश्चितपणे जो काही अनागोंदी प्रकार आहे, वेगळं काही प्रकार आहे, तो सगळा थांबवून समाजासाठी काय गरजेचं आहे, समाजासाठी हिताचं काय, त्याच्यावर निश्चितपणे समाजाला आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. काम करणाऱ्या मुलांनी 500 दिले, त्याच्यावरती त्यांनी लिहिलंय की आमचं मत 500ला विकणार नाही. त्यांच्या रोजगाराचं काय पुढे? निश्चित मी आपल्याला तेच सांगतोय की मागच्या वेळेस सुद्धा ह्या भागात रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून ज्यावेळेस अरविंदजी सावंत साहेब आपल्या केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्री होते, त्यावेळेस मी BHELच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट आपल्या धाराशिवला यावा हा माझा प्रयत्न होता.